हॅलो एव्हरीवन. चला तर मग आता छान अशी हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. पहाटे-पहाटे मस्तपैकी थंडगार असं वातावरण असते आणि थंडीमध्ये जर तुम्हाला 1 कप चहा मिळाला तर किती मज्जा की नाही. गरम-गरम चहाची ज्यांना सकाळी चहा पिण्याची सवय आहे त्यांच्यासाठी तर चहाची जागा जागा कोणी घेऊ नाही शकणार. पण तुमच्यासाठी अशी एक रेसिपी घेऊन आली आहे. विंटर स्पेशल उखाडाची रेसिपी घेऊन आली आहे, जी तुमची चहाची सवय पण घालवेल आणि चहाची उणीव पण भागवेल. अशा प्रकारचा उखाडा तुम्ही तुमच्या सकाळच्या ड्रिंकमध्ये शामील जर केला तर तुम्हाला हिवाळा बिलकुल बाधणार नाही आणि हिवाळ्यापासून होणारे आजार पण तुम्हाला होणार नाही. एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे. तुम्ही तुमच्या छोट्या मुलांना पण आहे अशा प्रकारचा उखाळा करून पाजू शकता बघा. त्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये घेतला 1 कप पाणी, 1 कप दूध घेतलेलं आहे. आता यामध्ये टाकणार आहे आपण 2 चमचे साखर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, गोडनुसार तुम्ही साखर टाकायची आहे बघा. मला जरा फिक्कं लागते म्हणून मी 2 चमचे साखर टाकलेली आहे. आता यामध्ये टाकणार आहे आपण पाव चमचा विलायची पूड. सोबतच टाकणार आहे आपण पाव चमचा चाय मसाला. हे चाय मसाला मी घरी केलेला आहे. याची रेसिपी माझ्या चॅनलला मी पोस्ट केलेली आहे. नंतर टाकणार आहे आपण पाव चमचा हळद. तर हळद आपल्याला आपल्या तिखटा मिठाच्या डब्यातली नाही घ्यायची आहे, जी आपली एक्स्ट्रा हळद असते त्यामधली घ्यायची आहे बघा. नाहीतर काय होईल, त्यामध्ये तिखट पडू शकते आणि आपला उखाडा तिखट होऊ शकतो. त्यामुळे आपण जी साईडला ठेवलेली हळद असते आपली त्यामधली हळद घ्यायची आहे आणि याला गॅसवर ठेवून मस्तपैकी उकळायचं आहे आपल्याला. छान खूप गदगद उकळून घ्यायचं आहे बघा. छान असा उकळा तयार होतो आणि आपली चहाची उणीव बिलकुल भागून निघते. कारण की ना याची टेस्ट बिलकुल चहासारखी होते बघा. यामध्ये फक्त पत्ती नाही, बाकी सर्व आपण इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहे. हळद आहे, हळदीमुळे आपल्याला मस्तपैकी शरीराला ऊब मिळते बघा. आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण थोडंसं पुदिना पावडर. पुदिना पावडर आपण घरी करू शकतो. पुदिना आणून आपण त्याला वाळवायचा आणि त्याचा आपण पावडर तयार करू शकतो सिंपल. आणि त्यामध्ये टाकल्यानंतर आपण अद्रक. अद्रक गळ्यासाठी खूप चांगला आहे बघा. त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपण जर सुरुवातीला जर अद्रक टाकलं तर दूध फाटायची भीती असते, म्हणून आपण शेवटी उकळल्यावर टाकलेलं आहे बघा. तर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हा उकळा चाळून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, यामध्ये मसाला वगैरे टाकलेले आहे ते आपल्या दाताखाली येणार नाही आणि मस्तपैकी आपला उकळा तयार होतो. आपण त्यामध्ये टाकणार आहे बदाम. तसं हे हिवाळ्याचं आपल्याला ड्रायफ्रूट्स खाणं खूप चांगलं आहे बघा. आता आपण हे उकळं मस्त कपामध्ये घेणार आहे आणि गरमागरम पिणार आहे. खूप हेल्दी अशी रेसिपी आहे. अशा प्रकारचा उकळा जर तुम्ही करून पिला तर तुम्हाला बिलकुल हिवाळा बाधणार नाही बघा आणि हिवाळ्याचं मज्जा घेता येईल. छान असा आपला उकळा तयार आहे, जे बिलकुल चहाच्या टेस्टचा आहे. तुम्ही तुमच्या लहान मुलांना पण देऊ शकता बघा. अशा पद्धतीचा उखाळा तुम्ही हिवाळ्यामध्ये करून नक्की प्या आणि आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला माझ्या उखाळ्याची रेसिपी कशी वाटली ते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपींसोबत. बाय बाय.